झटपट रेसिपीमध्ये तुमचे खूप खूप स्वागत आहे। आज आपण ब्रेड पास्ता बघणार आहोत। हा व्हेज पास्ता आहे। त्यासाठी पॅनमध्ये थोडे पाणी घेतलेले आहे व त्यामध्ये अर्धी पळी तेल आणि मीठ टाकलेले आहे। यामध्ये आता साधारणतः 1 कप पास्ता टाकायचा आहे आणि तो चांगला शिजवायचा आहे। शिजवण्यासाठी मला इथे 7 मिनिट लागलेले आहे। मग कढईमध्ये 1 पळी तेल टाकायचे आणि 1 चमचा जिरे टाकायचे आहे। जिरं तडतडल्यावर त्यामध्ये कांदा, लसूण आणि मिरची टाकायची आहे। त्याची क्लिप टाकतानाची कट झालेली आहे आणि मग ते थोडंसं मीठ टाकून वाफ देऊन घ्यायचे आहे। त्यानंतर त्याच्यामध्ये साधारणतः 1 टमाटा टाकला आहे। हे सर्व जिन्नस आता शिजवून घ्यायचे आहेत। आता यामध्ये 3 चमचे सोया सॉस आणि 5 चमचे टोमॅटो कॅचअप टाकायचं आहे आणि हे पण मस्त परतवून घ्यायचं आहे। आता यामध्ये 1 चमचा चिली फ्लेक्स आणि 2 चमचे ऑरिगॅनो टाकायचा आहे आणि चवीपुरते मीठ देखील टाकायचे आहे। आता पास्ता जास्त ड्राय होऊ नये म्हणून आपण साधारणतः 4 चमचे पाणी ॲड केलेले आहे आणि ते सगळे जिन्नस आपण हलवून घेतलेले आहेत चांगले, जेणेकरून अशी कन्सिस्टन्सी झाली पाहिजे। आणि मग यामध्ये आपण शिजवलेला पास्ता टाकणार आहोत। त्या अगोदर फ्लेवरसाठी थोडी कोथिंबीर सुद्धा ॲड केलेली आहे। आता फोर्क आणि चमच्याच्या मदतीने हे एकजीव करून घ्यायचं आहे आणि 1 वाफ पास्त्याला द्यायची आहे की आपला पास्ता रेडी झालेला आहे। बघा, हा सिंपल आणि फटाफट होणारा पास्ता अजिबात ड्राय झालेला नाही आणि सुंदर दिसतोय। अशी ही झटपट पास्त्याची रेसिपी आवडली असेल तर नक्कीच लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ शेअर देखील करा। थँक यू व्हेरी मच।